तर आज आपण अगदी मस्त कुरकुरीत अशी इथे ही कोथिंबीर वडी तयार केलेली आहे. तुम्ही इथे या कोथिंबीर वडीचा आवाज ऐकू शकता. हे बघा अगदी मस्त 100% कुरकुरीत अशी ही कोथिंबीर वडी बनवून तयार होते. ते सुद्धा जरासुद्धा बेसन पीठ किंवा इतर कोणतंही पिठाचा वापर न करता अशी मस्त कुरकुरीत कोथिंबीर वडी कशी बनवायची ते पाहूया. चला मग व्हिडिओला सुरुवात करूया. तर आज आपण अगदी मस्त कुरकुरीत अशी कोथिंबीर वडी बनवण्यासाठी फक्त डाळींचा वापर करणार आहोत. कोणतंही पीठ इथे आपण आज वापरणार नाही आहोत. त्यासाठी सर्वात अगोदर 1 कप इथे मी हरभऱ्याची डाळ पाण्यामध्ये भिजत ठेवलेली होती. साधारण 2 तासांसाठी डाळ स्वच्छ धुवून घ्यायची 2 ते 3 पाण्याने आणि त्यानंतर हिला आपल्याला भिजत ठेवायचं आहे. 2 तासामध्ये डाळ अगदी छान व्यवस्थित अशी भिजल्या जाते. आता ज्या वाटीने आपण 1 वाटी हरभऱ्याची डाळ घेतली, बरोबर त्याच वाटीने अर्धी वाटी इथे मी मुगाची डाळ घेतलेली आहे. तर हे बघा दोन्ही डाळी अगदी छान व्यवस्थित अशा आपल्या भिजलेल्या आहेत. 1 वाटी हरभरा डाळ, त्यासाठी अर्धी वाटी मुगाची डाळ असं आपल्याला प्रमाण घ्यायचं आहे. आता सर्वात अगोदर आपल्याला ह्या डाळी वाटून घ्यायच्या आहे. त्यासाठी एक मोठं मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे. त्यामध्ये 1 चमचा जिरं घेतलेलं आहे आणि साधारण 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत. लसूण थोडा जास्त घातला की वडी चवीला अजून छान लागते. 5 ते 6 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत, त्या देखील यामध्ये घालूया. आता मिरचीचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी अधिक इथे करू शकता. त्यानंतर लगेचच यामध्ये आपल्याला डाळीसुद्धा काढून घ्यायच्या आहेत. तर डाळींमध्ये जे काही एक्स्ट्राचं पाणी होतं ते सर्व पाणी काढून टाकायचं आहे आणि त्यानंतर मोठ्या मिक्सरच्या भांड्यामध्ये ह्या डाळी काढून घेऊया. आता भांडं मोठं घेतलेलं आहे त्यामुळे एकाच पॅचेसमध्ये मी हे सर्व वाटून घेणार आहे. हवं असल्यास छोट्या मिक्सरच्या भांड्यामध्ये 2 ते 3 वेळेससुद्धा तुम्ही ह्या डाळी वाटून घेऊ शकता. दोन्ही डाळी इथे मी काढून घेतलेल्या आहेत. अजिबात यामध्ये सुरुवातीला काहीही पाणी न घालता याला मिक्सरमधून थोडंसं फिरवून घेऊया आपण. तर अशा पद्धतीने मिक्सरमधून थोडंसं सुरुवातीला फिरवून घेतलं. हे बघा या पद्धतीने. आता यामध्ये फक्त 2 ते 3 चमचे आपल्याला पाणी घालायचं आहे. खूप जास्त पाण्याचा वापर करायचा नाहीये. अगदी कमीत कमी पाणी वापरून आपल्याला ह्या डाळी मिक्सरमधून वाटून घ्यायच्या आहे. म्हणजे हे जे मिश्रण आहे, हे आपल्याला अजिबात पातळ वगैरे करायचं नाहीये. तर फक्त 2 ते 3 चमचे मी यामध्ये पाणी घातलेलं आहे डाळी वाटण्यासाठी आणि आता पुन्हा मिक्सरमधून याला थोडंसं वाटून घेऊया. आता ही डाळ वाटायची आहे आपल्याला. ही अगदी खूप जास्त बारीक पेस्ट याची करायची नाहीये. थोडीशी दरदरीत म्हणजे आपला अगदी जाड रवा कसा असतो ना, अगदी सेम त्याच पद्धतीने थोडंसं रवा टेक्स्चरमध्ये मी ही डाळ इथे ठेवलेली आहे. तर हे बघा अशा पद्धतीने अगदी कमीत कमी पाण्याचा वापर करून आपल्याला ह्या डाळी मिक्सरमधून फिरवून घ्यायच्या आहे. तर डाळ इथे आपली आता वाटून झालेली आहे. त्यानंतर एखाद्या भांड्यामध्ये आपल्याला काढून घ्यायची आहे अशा पद्धतीने. थोडंसं मोठं भांडं घ्यायचं आहे जेणेकरून यामध्येच आपण कोथिंबीरसुद्धा मिक्स करणार आहोत. म्हणजे आपल्याला छान व्यवस्थित असं याला मिक्स करता येईल. आता यामध्ये आपल्याला अगदी थोडीशी हळद घालायची आहे आणि चवीपुरतं मीठ घालायचं आहे. तर इथे आपण सुरुवातीलाच हिरवी मिरची वापरलेली आहे त्यामुळे लाल तिखट इथे मी घातलेलं नाहीये. आता त्यानंतर लगेचच यामध्ये आपल्याला कोथिंबीर घालायची आहे. तर एक मोठी जुडी इथे मी बारीक चिरून घेतली आणि स्वच्छ याला धुवून घेतलेलं आहे. त्यानंतर एखाद्या चाळणीमध्ये आपल्याला ही कोथिंबीर निथळत ठेवायची आहे. म्हणजे त्यामध्ये जे काही एक्स्ट्राचं पाणी असेल ते सर्व पाणी निघून जाईल आणि अगदी मस्त कोरडी अशी कोथिंबीर आपल्याला इथे मिळेल. तर ही सर्व कोथिंबीर आता आपल्याला ह्या डाळींमध्ये मिक्स करायची आहे. एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे, कोथिंबीर चांगली पाण्याने धुवून झाल्यानंतर तिला निथळत ठेवायचं आहे. तिच्यामध्ये अजिबात एक्स्ट्रा पाणी वगैरे राहायला नको. नाहीतर मग काय होतं, या डाळींमध्ये जर अशी ओलसर कोथिंबीर मिक्स केली तर मग त्याला थोडं पाणी सुटतं आणि मिश्रण आपलं पातळ होतं. आता ही सर्व कोथिंबीर या पिठामध्ये व्यवस्थित अशी आपल्याला मिक्स करून घ्यायची आहे या पद्धतीने. आता इथे मी वरून कुठलंही एक्स्ट्रा पीठ वापरलेलं नाही. अगदी तांदळाचं म्हणा किंवा दुसरं कोणतंही पीठ वापरलेलं नाहीये. अगदी फक्त 2 डाळी वापरूनच मस्त कुरकुरीत अशी आपली ही कोथिंबीर वडी इथे बनवून तयार होते. फक्त डाळी वाटताना अगदी कमीत कमी पाण्याचा वापर करून आपल्याला ह्या डाळी वाटून घ्यायची आहे. नाहीतर मग पाणी जास्त झालं, तर मग हे जे मिश्रण आहे, हे सुद्धा थोडंसं पातळ होतं. तर हे बघा, सर्व कोथिंबीर यामध्ये मिक्स करून घेतलेली आहे. वरून अजिबात एक्स्ट्रा पाणी वगैरे इथे मी वापरलेलं नाहीये. तर मिश्रण तयार आहे. लगेचच आता आपण कोथिंबीर वडी लावून घेऊया. त्यासाठी एक प्लेट घेतलेली आहे. त्याला थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे आपल्याला आणि त्यानंतर ह्या पद्धतीने सर्व मिश्रण आपल्याला यामध्ये ओतून घ्यायचं आहे आणि अगदी छान अशी याची वडी आपण थापून घेऊया. आपल्या जे डाळींचा मॉइश्चरपणा असतो ना, त्यामध्येच कोथिंबीर अगदी छान व्यवस्थित अशी आपली मिक्स होऊन जाते. वरून एक्स्ट्रा पाणी वगैरे अजिबात लागत नाही इथे. तर हे बघा सर्व कोथिंबीर वडीचं मिश्रण मी ह्या प्लेटमध्ये काढून घेतलेलं आहे आणि आता आपण याला थापून घेऊया. थोडीशी जाडसर अशी ही वडी इथे बनवून तयार होते, पण नंतर आपण तिला कट करून अगदी छान व्यवस्थित अशी तळून घेणारच आहोत. हवं असल्यास तुम्ही 2 बॅचेसमध्ये सुद्धा याला थोडंसं वाफवून घेऊ शकता. तर वरच्या साईडने अगदी छान व्यवस्थित असं याला प्लेन करून घ्यायचं आहे या पद्धतीने. आणि वरून थोडीशी पांढरी तीळ घालायची आहे. म्हणजे जी कोथिंबीर वडी आहे ना, ती दिसायला सुद्धा अगदी छान दिसते आणि चवीला सुद्धा अगदी मस्त लागते. तर थोडीशी इथे मी पांढरी तीळ घालते. हवं असल्यास तुम्ही मिश्रणामध्ये सुद्धा ही पांढरी तीळ वापरू शकता.
आणि अगदी कमीत कमी मसाले वापरलेले आहेत. फक्त हिरवी मिरची, आलं आणि जिरं ह्या 3च वस्तू इथे वापरलेल्या आहेत. पण चवीला खूप छान लागते ही कोथिंबीर वडी. तर वरून थोडंसं पुन्हा एकदा व्यवस्थित असं सेट करून घ्यायचं, म्हणजे जी तीळ लावलेली आहे ना, ती मिश्रणामध्ये अगदी छान व्यवस्थित अशी सेट होऊन जाते. आता आपण याला वाफवण्यासाठी ठेवूया. तर गॅसवर मी कढईमध्ये पाणी गरम करायला ठेवलेलं आहे. त्यामध्ये आपल्याला ही प्लेट ठेवायची आहे या पद्धतीने आणि वरून छान पॅक झाकण लावायचं आहे आणि साधारण 20 मिनिटांसाठी आपल्याला मीडियम फ्लेमवर ही कोथिंबीर वडी वाफवून घ्यायची आहे. गॅसची फ्लेम ही आपल्याला अगदी मीडियम ठेवायची आहे, म्हणजे अगदी छान व्यवस्थित अशी ही वडी आहे ना, ती वाफवल्या जाते. तर अगदी 20 ते 25 मिनिटांमध्ये ही कोथिंबीर वडी अगदी छान व्यवस्थित अशी वाफवल्या जाते. आता झाकण काढून बघायचं आहे आणि एखाद्या सुरीच्या मदतीने याला मधोमध चेक करून बघायचं. तर हे बघा, कुठेही मिश्रण चिटकत वगैरे नाही आहे, म्हणजे कोथिंबीर वडी जी आहे ती अगदी छान व्यवस्थित अशी आपली स्टीम झालेली आहे. आता हिला पूर्णपणे गार करून घ्यायचं. तर कोथिंबीर वडी वाफवून घेतल्यानंतर पूर्णपणे हिला गार करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने. मग त्यानंतरच कट करायचे आहे. जर गरम गरम असताना कट केले तर पाहिजे तशा तिच्या वड्या व्यवस्थित अशा कट होत नाही. त्यामुळे थोडंसं गार करून घ्यायचं आणि मग कट करायचं आहे. तर अगदी मस्त चौकोनी आकारामध्ये आता ही कोथिंबीर वडी इथे मी कट करून घेते. तर अगदी छान अशा वड्या इथे आपल्या बनवून तयार झालेल्या आहेत आणि मस्त अशी वाफवलेली असल्यामुळे वड्यासुद्धा अगदी छान कट होतात. जर मध्ये कच्ची वगैरे राहिली तर मग मध्ये व्यवस्थित अशी ती शिजलेली नसली तर वड्यासुद्धा व्यवस्थित कट होत नाही. तर हे बघा, अगदी छान परफेक्ट अशा आपल्या ह्या वड्या इथे बनवून तयार झालेल्या आहे आणि कोणत्याही प्रकारचं पीठ इथे वापरलेलं नाही आहे आपण, तुम्ही बघू शकता. तरीसुद्धा अगदी मस्त सुंदर अशा ह्या कोथिंबीर वड्या इथे बनवून तयार होतात. आणि महत्त्वाचं म्हणजे यामध्ये आपण हरभऱ्याची डाळ आणि मुगाची डाळ वापरलेली आहे, त्यामुळे अगदी छान कुरकुरीत होतात तळल्यानंतर. कारण आपण हरभरा डाळ आणि मुगाच्या डाळीचे जसे भजे करतो ते कसे खायला अगदी कुरकुरीत लागतात, सेम त्याच पद्धतीने ही सुद्धा अगदी मस्त कुरकुरीत अशी कोथिंबीर वडी इथे बनवून तयार होते. तर हे बघा, अगदी मस्त अशी कोथिंबीर वडी इथे मी कट करून घेतलेली आहे या पद्धतीने. आता सर्व कोथिंबीर वडी अशा पद्धतीने कट करून एका प्लेटमध्ये काढून घेऊया. तर इथे मी ह्या सर्व वड्या एका प्लेटमध्ये काढून घेतलेल्या आहेत. पण आता तुम्ही वडी बघू शकता, थोडीशी जाडसर आहे, कारण सर्व मिश्रण आपण एकाच प्लेटमध्ये इथे वाफवून घेतलेलं आहे. आता ही डायरेक्ट तुम्ही तळू शकता, पण अशा पद्धतीने मी आता सुरीने हिला मधोमध कट करून घेणार आहे, म्हणजे थोडीशी कमी लेयरची ही वडी इथे तयार होईल आणि अजून ती तळल्यानंतर मस्त अशी कुरकुरीत अशी तयार होईल. तर अशा पद्धतीने सुद्धा करू शकता तुम्ही ही ट्रिक वापरून, किंवा मग 2 प्लेटमध्ये सुद्धा तुम्ही कमी जाडीची ही वडी इथे वाफवून घेऊ शकता. पण ह्या पद्धतीने एकाच प्लेटमध्ये थोडीशी जाड जरी वाफवून घेतली आणि वाफवल्यानंतर तुम्ही अशा पद्धतीने तिला मधोमध कट करून मग तुम्ही तिला तळू शकता किंवा शॅलो फ्रायसुद्धा करू शकता. तर हे बघा, मधोमध मी आता एका वडीला अशा पद्धतीने कट करून घेते आणि प्रत्येक एक वडीचे आता इथे मी 2 तुकडे असे करून घेणार आहे या पद्धतीने. म्हणजे 2 प्लेटमध्ये वेगवेगळ्या वड्या वाफवण्यापेक्षा एकाच प्लेटमध्ये थोडीशी जाडसर अशी वडी वाफवून घेतली आणि मग त्यानंतर कट करून अशा पद्धतीने सुद्धा तुम्ही तिला तळून घेऊ शकता. तर सर्व वड्या इथे मी कट करून घेतलेल्या आहे. आता आपण याला तळून घेणार आहोत. तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही याला डीप फ्रायसुद्धा करून घेऊ शकता, किंवा जर तुम्हाला अगदी कमीत कमी तेलकट हवं असेल तर तुम्ही फक्त याला शॅलो फ्रायसुद्धा करून घेऊ शकता. तर यातल्या मी आता अर्ध्या वड्या तळून घेणार आहे. त्यासाठी गॅसवर कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलं आहे. वडी तळताना तेल आपल्याला हे चांगलं कडकडीत असं गरम असायला हवं आणि मग त्यानंतरच वडी आपल्याला तळायची आहे. नाहीतर मग ह्या कोथिंबीर वड्या ज्या आहेत ना, त्या तेलकट बनू शकतात. तर हे बघा, तेल चांगलं कडकडीत गरम झालं की त्यानंतर आपल्याला ही वडी तळून घ्यायची आहे आणि दोन्ही साईडने अगदी मस्त कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला ह्या वड्या तळून घ्यायच्या आहेत. अगदी मस्त कुरकुरीत होतात, अजिबात नरम वगैरे होत नाही किंवा वातडसुद्धा होत नाही. फक्त 2च डाळी इथे आपल्याला वापरायची आहे, हरभरा डाळ आणि मूग डाळ. मस्त कुरकुरीत ही कोथिंबीर वडी इथे बनवून तयार होते आणि अजिबात जास्त तेलकट वगैरे बनत नाही. मीडियम फ्लेमवर दोन्ही साईडने मस्त कुरकुरीत होईपर्यंत आपण ही वडी इथे तळून घेऊया. तर हे बघा, दोन्ही साईडने मस्त सोनेरी रंग येईपर्यंत हिला तळून घेतलेला आहे. आता काढून घेऊ आणि अशाच पद्धतीने उरलेल्या सर्व वड्या आपल्याला इथे तळून घ्यायच्या आहे. आपण यामध्ये ज्या 2 डाळी वापरलेल्या आहेत ना, हरभऱ्याची डाळ आणि मुगाची डाळ, फक्त त्या डाळी वाटताना थोड्याशा रवाळ वाटायच्या आहेत. म्हणजे खूप जास्त फाईन त्याची पेस्ट करायची नाही. अशा थोड्याशा रवाळ राहिल्या की मी कोथिंबीर वडीसुद्धा छान कुरकुरीत होते. तर हे बघा, अर्ध्या वड्या इथे मी तळून घेतलेल्या आहेत आणि बाकीच्या मी शॅलो फ्राय करून घेणार आहे. आता इथे मी वडीचा तुम्हाला कुरकुरीतपणा दाखवते. तुम्ही बघू शकता, आवाजावरूनच तुम्हाला समजत असेल की ही वडी किती छान कुरकुरीत अशी बनवून तयार होते. अगदी मस्त होतात ह्या आणि शिवाय कुठल्याही पिठाचा वापर न करता फक्त डाळींपासून मस्त प्रोटीनयुक्त अशी आपली कोथिंबीर वडी इथे बनवून तयार झालेली आहे.
तर तुम्हीसुद्धा ह्या पद्धतीने ही कोथिंबीर वडी नक्की बनवून बघा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल, अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.